रंगामध्ये एकदा रंगलात तर तुमच्या जीवनाला रंग चढल्याशिवाय राहणार नाही. पण तो रंग कोणता चढेल तर तो पांडुरंगाचा रंग आहे, तो देवाचा आहे, तो भक्तीचा रंग आहे. ज्या रंगामध्ये आजपर्यंत सर्व साधू संत, जपी तपी संन्यासी योगी तपस्वी सगळे त्या रंगामध्ये रंगले, त्या रंगामध्ये आज तुम्ही रंगा. आणि त्या रंगामध्ये जर तुम्ही एकदा रंगले तर तुमचा अवस्था कशा पद्धतीची होईल बघा. अवस्थेसाठी दृष्टांत देतात तुकाराम महाराज. काय भुलला असे पतंगे, अवस्था आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीची झाली पाहिजे तर ती अवस्था म्हणजे जो पतंग नावाचा किडा असतो. कधी असतो तो? रात्रीला असतो. आणि जास्तीत जास्त ज्या वेळेला पावसाचे दिवस असतात त्यावेळेला असतो. पतंग नावाचा किडा काय करत असतो तरुण मंडळ, त्या तो दिवा असतो, जो लाईट असतो, त्या लाईटाच्या दिशेने काय करतो, झडप घेत असतो. त्या ठिकाणी प्रत्येक वेळी ट्राय करत असतो की त्याला खाईल, त्याला गिळील, पण त्या ठिकाणी तो करतो का त्या गोष्टी तर नाही. त्याला खाण्याचा प्रयत्न तो किडा करत असतो पतंग, पण त्याची जी अवस्था असते ती एकदम एकनिष्ठ असते अवस्था. पण तशीच अवस्था तुमच्या जीवनामध्ये झाली पाहिजे भगवंताशी, त्या रंगामध्ये रंगण्यासाठी तशी अवस्था निर्माण झाली आहे पाहिजे. पण त्या किड्याचा असं असतं, तो किती जरी त्या ठिकाणी त्या लाईट जवळ गेला पण त्या ठिकाणी त्याचं मरण असतं.